पाटील काय कालही तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही मुंबईचे लोक वेशीवर बोलवताय, तुम्ही इकडून जाताय, तुम्हाला आजही शंका वाटते की एवढा मोठा मराठा समाज एकत्रित येतोय, तुम्हाला बॅकअप लागेल, तुम्हाला अडवलं तर मुंबईच्या लोकांनी यावं, सरकार खरंच अडथळा करेल असं वाटतं? शंका आहे तुमच्या? सरकार मराठ्यांना मुंबईत जाण्यापासून रोखणारच नाही हे 100% सांगतो मी तुम्हाला. पण आम्हाला पाठीमागचे काही अनुभव आहेत आणि आम्ही त्यांना जाहीरपणानं सांगितलेलं आहे, आंतरवालीचा प्रयोग पुन्हा करायचं स्वप्न बघू नका, तुम्हाला ह्यावेळेस जड जाईल. कारण तुम्ही शांततेत मराठी तिथं आमरण उपोषण करायला यायला लागले, त्यांना शांततेत येऊ द्या. शांततेत तुम्ही गांभीर्यपूर्वक आंदोलन घ्या आणि संयमानं चर्चा करून चर्चेतून मार्ग काढून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, याच्यासाठी प्रयत्न करा. बाकीच्या भानगडीत तुम्ही पडू नका. आणि आम्ही काय थोडे नाही जाताना जिंकून, आणि जरी अडवलं तरी चारही बाजूनं आम्ही सुद्धा तयारी केली. चारही बाजूनं आम्ही शांततेतच, आम्ही कोणावर हात वर सुद्धा करणार नाहीत, खाली सुद्धा करणार नाही. परंतु त्यांनी काही आडवं लावलं की तिकडचे इकडचे चारही बाजूचे मिळून ते बाजूला लोटीनारच चालले आम्ही पुढे. हो, आम्ही हात नाही, आमचं आंदोलन शांतच राहणार. पण आम्ही पण चारही बाजूला तयारी केलेली. त्यांनाही मुंबईत घुसल्यावर कळणार की तयारी कशी कशी केली आणि संख्या आधी कमी होती, नंतर वाढत वाढत कसं काय गेली हे त्यांच्या दमादमाने लक्षात येतं. तुम्ही आता तयारी करताना बोललं की जवळपास 1.5 महिन्याची तुम्ही तयारी करताय. 1.5 महिने तुम्हाला वाटतं शक्य आहे मुंबईमध्ये जाऊन राहणं? ते सरकारनं ठरवायचं. आम्ही 6 महिने राहायची तयारी आणि मागं गाड्या लावून ठेवल्या. म्हणजे तिकडचं आमचं धान्य संपलं की मराठा समाज इकडून सगळं खायचं प्यायचं साहित्य घेऊन येणार आहे आमचं. आम्ही आता माघारीच येत नाही, हे शेवटचं आहे. आता त्यांनी ठरवायचं आर्थिक राजधानी आहे का मुंबई आहे, इथलं जनजीवन विस्कळीत होऊ द्यायचंय की नाही द्यायचंय, त्यांना फटका बसतोय का नाही बसतोय ते त्यांनी ठरवायचं. एका क्षुल्लक कारणासाठी याला क्षुल्लकच म्हणते. कारण मराठा आरक्षण हे मराठा समाज ओबीसीत असताना देत नाहीत तुम्ही. एक साधा शासन निर्णय करायचा आहे आणि त्याला ही नोंदी शासकीय, म्हणजे कायद्याच्या चौकटीत जाणारे सगळे निकष मराठ्यांनी पार केले तरी तुम्ही देत नाही. मग आता तुमच्या मुंबईचं काय होणार आहे किंवा तुमच्या सरकारचं काय होणार आहे त्याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं. आमच्या पोरांचं भविष्याचं काय व्हायला लागलं याच्याशी आमचं देणं घेणं आहे. आता पुढे तुम्ही हे पण सरकारला धमकी देता की दूध, पालेभाज्या, धान्य सगळं बंद करू. त्यांनी मुंबईकरांचा काय दोष आहे याच्यामध्ये? त्यांनी जर आमचं डिझेल आमच्या गाड्याला नाही दिलं, त्यांनी जर आम्हाला गॅस घेऊन नाही दिले वाटाने, आमचे नेट बंद केले, आम्हाला काय तेलमीठ घ्यायचं दुकानं बंद केली, आम्ही काय पर्याय करायचा आहे? बिगर डिझेलवर गाड्या चालायची तयारी केली आहे किंवा कोणालाच माहित नसते. ते जर डिझेल बंद केलं ना, आम्ही बी इतके नमुने येतं बिगर डिझेलाच्या गाड्या जर तुम्हाला तिथं निघालेल्या दिसल्या तिथून पुढे. त्यांनी जर गॅस बंद केले तर आम्ही लाकडात चाललेली संघ, आम्ही चुली पेटीणार 3-3 इटा घेतल्यात आम्ही, इकून एक ठुली इकून एक ठुली झाली भाजी भाकरी सुरू आमची. तुम्ही पण तुमचं दूध बंद होणार, आमचा मायबाप शेतकरी मराठा तुम्हाला दूध नाही देणार, भाजीपाला नाही देणार. आम्ही इकडे त्याचं तूप करू, दही करू, पण तुम्हाला देणार नाही. तुम्हाला बाजरी गहू खायचेच नाही तुम्ही, ते बी देणार नाही आम्ही. सोयाबीन बी खायचे नाही तुम्ही, डाळी दुळी आम्ही बंद करून टाकणार सगळ्या. तुम्हाला डाळी दुळी नाही काहीच नाही. तुम्ही काय करायचं, ते टोपल्याच्या काड्या काढायच्या आणि त्याच खायच्या. तुम्हाला चान्सच नाही दुसरा. तुम्ही बघा मग आम्ही बी काय करतो. तुम्ही आम्हाला जसा त्रास द्याल तसा तुम्हाला त्रास होणार. नाही मिले तर तिथंच झोपिंग घ्या आम्ही. बसेंगे तिथं, असेंगे तिथं, जिथं जिथं गाड्या उभं राहील तिथं तिथंच हम सगळे बसले पाहिजे. काय मुंबईमध्ये जेवढे ग्राउंड आहेत तेवढे, पण आंदोलनाच्या आसपासचे जेवढे तेवढे पण मागितलेत. तुम्हाला त्या अधिकृत 10 तारखेच्या नंतर सगळी माहिती मिळेल कोणते कोणते झाले. तसंच जाऊन बसणार नाही मिळत म्हणजे काय, मुंबई आमचे नाही काय, त्यांचे काय एकटेच काय नाही बसून दिलं तर म्हणजे काय. मुंबई महाराष्ट्रातली सगळे दुनियातली राहती, परदेशातले सगळे दुनियातले लोक आहेत काळे पांढरे. आम्ही काय महाराष्ट्रातले, आम्हाला बघून द्यायचं नाही काय कोणाचं घर कसं आहे, इमान कसं आहे, कोणाच्या कंपन्या कशा आहेत, मंत्रालय कसं असतं, मंत्री कुठं झोपवतो, समुद्राच्या कडीला काय काय असतं आम्ही बघायचं नाही का.